हे पाहू शकता अळणी सूप आपण रेडी केला आहे, पण त्याला तिखट झणझणीत असा बनवला आहे चिकन उखड। त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही चिकन मसाला फ्राय बनवला आहे, सुक्का मसाल्यात लटपट केला आहे। तर सर्वात अगोदर आपण सूप ट्राय करणार आहोत, तर 1 चम्मच बाईट घेऊया तिखटवाला झणझणीत असा चिकन सूप। त्याचबरोबर चिकन पाहू शकता सुंदर असा शिजलाय, 3 शिट्या घेतल्यामुळं। सर्वात अगोदर हा वाटण ट्राय करूया। खूप सुंदर एक चिकनचा पीस घेऊया आणि तो सुद्धा ट्राय करूया। खूप छान। आणि येथे आपला चिकन सुक्का सुद्धा रेडी झाला आहे। तुम्ही रंगत पाहू शकता, खूप सुंदर अशी रंगत दिसत आहे। मॅरिनेशनसाठी मित्रांनो याच्यात फक्त आपण हळद आणि मीठ घालणार आहोत। तर सर्वप्रथम 1 चम्मच घालूया हळदीचा आणि त्याचबरोबर 1 चम्मच घालूया मीठ। आता मी सध्या 1च चम्मच घालतोय मॅरिनेशनसाठी। आपला जो वाटणासाठी जी तयारी केली आहे ना, कांदा, खोबरा, लसूण, अद्रक, मिरची आणि जे काय खडे मसाले घातले आहेत ना, त्यांना मंद गॅसवर आहे ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही खोबऱ्याचा रंग पाहू शकता, लालसर असा झाला आहे। नमस्कार मित्रांनो, मी निलेश भाने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। मित्रांनो, नुकताच पावसाचे आगमन झाले आहे, म्हणजे पाऊस आता सुरू झाला आहे। पाऊस भरपूर ठिकाणी असा पडत आहे आणि अशाच पावसात वातावरण दमट, उष्ण आणि थंड असल्यामुळे ना शरीरासाठी गुणकारी आणि औषधी असा चिकनचा सूप म्हणजे उखड चिकन मसाला फ्राय आपण बनवणार आहोत। कशा प्रकारे काय काय आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत शेअर केला आहे। झणझणीत आणि गुणकारी असा चिकन उखड आपण रस्सा बनवणार आहे, म्हणजे चिकन सूप साध्या सिंपल भाषेत बोललं गेलं। आणि त्याचबरोबर झणझणीत चिकन सुक्का सुद्धा बनवणार आहे। खूप उपयुक्त अशी ही रेसिपी आहे, अवश्य तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा। कशा प्रकारे चिकनला आपण फोडणी वगैरे दिली आहे, तिखट झणझणीत रस्सा कसा बनवला आहे, त्याचबरोबर जो चिकन आहे त्याला सुक्का मसाल्यात कसं बनवलं आहे, कोणते कोणते साहित्य घेतले आहेत, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिली आहे। ही रेसिपी बनवून दाखवली आहे। एकाच रेसिपीमध्ये 2 प्रकार बनवले आहेत। झणझणीत असा अळणी सूप रस्सा सुद्धा बनवला आहे हिरव्या मसाल्यात, आणि त्याचबरोबर चिकनला सुद्धा ना व्यवस्थित असं भाजून फ्राय करून चिकन सुक्का सुद्धा बनवला आहे। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि ह्या प्रकारे चिकन उकड आपल्याला बनवायची आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, छान छान अशा प्रतिक्रिया द्या कमेंटद्वारे, आणि ह्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा। तर चला मित्रांनो, रेसिपीला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम कोणते कोणते साहित्य घेतले आहेत हे संपूर्ण जाणून घ्या, आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि ही चिकन उखड आहे ना ते अवश्य बनवा। सर्वात अगोदर आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे, जी चिकन उखड आपण बनवतोय म्हणजे झणझणीत असा अळणी रस्सा, पण आपण तिखट बनवणार आहोत। आणि त्याचबरोबर चिकन फ्राय म्हणजे मसाला फ्राय सुद्धा करणार आहोत। त्यासाठी आहे ना इथे 1 किलो चिकन घेतलं आहे। व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या, पावसाचे दिवस आहेत। आता शरीराला आहे ना मित्रांनो निरोगी राखण्यासाठी आहे ना ह्या संपूर्ण गोष्टींची काळजी घ्या। व्यवस्थित स्वच्छ धुवून घेत चला संपूर्ण पदार्थ इन्ग्रेडियंट। तर इथे 1 किलो मी चिकन घेतलं आहे। 1 किलो चिकन उखड आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कसं काय ते संपूर्ण पाहून घ्या। स्वच्छ धुतल्यात, बॉन विथ बॉन आहे, मिक्स घेतल्यात, कारण आपल्याला रस्सा काढायचा आहे आणि रश्श्याला फोडणी देऊन पुन्हा तिखट त्याचा सूप बनवायचा आहे शरीरासाठी। घसा, नाक,
त्याच्यानंतर पोटात हातपाय गुडघे वगैरेंसाठी ना खूप छान गुणकारी आहे. आता गावठी कोंबडी किंवा बकऱ्याच्या याच्यात तर अजून सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते, शरीरासाठी उपयुक्त आहे. पण आपण पहिली सुरुवात जी करतोय या आता ज्या पाऊस आला आहे, पाऊस चालू झाला आहे, त्याच्यात पहिली डिश रेसिपी ही चिकन उखड बनवतो. तर 1 किलो चिकन घेतलं आहे. आता हे चिकन झालं. आता मसाल्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतल्यात आणि कसं काय केलं हे सर्व पाहून घ्या. चिकन उखड बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे पाहू शकता फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरची क्वांटिटी थोडी जास्तच घ्यायची. त्यानंतर इथे 4 कांदे घेतले आहेत. याच्यात 2 कांदे आहेत ना, आपण त्याचा मसाला वाटण बनवणार आहोत आणि 2 कांदे फोडणीत घालणार आहोत. त्याचबरोबर इथे 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. अद्रकचे काही तुकडे आहेत. लसूण आहे, लसूणची क्वांटिटी पाहू शकता. लसूण सुद्धा थोडं जास्त घ्यायचं आहे. आणि खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं सुद्धा घेऊ शकता. आता हे झाले फोडणीचे मसाले. त्याचबरोबर मित्रांनो इथे काही खडे गरम मसाले घेतले आहेत, पाहू शकता तुम्ही. सर्वप्रथम इथे धणे आहेत, लवंग आहे, जिरा आहे, स्टार फूल आहे, काळा मिरी आहे, सफेद मिरी आहे, दालचिनी आहे आणि मोठा लवंग आहे. आता हे जे मसाले आहेत ना, हे पुढे मी तुम्हाला दाखवेन कसं काय करायचं आहे. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता झटपट हे ना चिकन उखड बनवूया. आणि त्याचबरोबर मित्रांनो काही घरगुती मसाले सुद्धा आहेत, ते मी पुढे दाखवेनच. जास्त करून याच्यात हळद, गरम मसाला आणि धणे पावडर याचाच वापर होणार आहे, कारण आपण याच्यात हे ना लाल मसाला वगैरे घालणार नाही. चिकन उखड बनवतोय म्हणजे साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर पुन्हा सांगतोय आळणी सूप, पण आपण तिखट बनवणार आहोत, शरीरासाठी गुणकारी असा. तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम चिकनला आहे ना थोडंसं मॅरिनेशन करून घेऊया. मॅरिनेशनसाठी मित्रांनो याच्यात फक्त आपण हळद आणि मीठ घालणार आहोत. तर सर्वप्रथम 1 चम्मच घालूया हळदीचा आणि त्याचबरोबर 1 चम्मच घालूया मीठ. आता मी सध्या 1च चम्मच घालतोय मॅरिनेशनसाठी आणि व्यवस्थित याला मॅरिनेशन करून घेऊया. कमीत कमी आहे ना 10-15 मिनटं छान असा मॅरिनेशन होईल आणि हळद आणि मिठाचा जो फ्लेवर आहे ना या चिकन उखडमध्ये, जो आपण चिकन उखड बनवतोय त्याच्यात छान अशी उतरेल. तर चला चिकनला आहे ना व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घेतलं आहे. आता चिकन तर आपलं मॅरिनेशन झाला आहे. त्याचबरोबर पुढची स्टेप आणि प्रोसेस काय आहे ना हे संपूर्ण जाणून घ्या. आपल्याला जो वाटण बनवायचं आहे ना त्यासाठी इथे पाहू शकता कांदा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे. अद्रकला सुद्धा कट केला आणि खोबरा हा सुद्धा कट करून घेतला आहे. आता हे जे संपूर्ण पदार्थ आहेत ना, इन्ग्रेडियंट, त्यांना छान असं भाजायचं आहे. त्याचबरोबर फोडणीसाठी इथे बारीक कांदा सुद्धा चिरून घेतला आहे. 2 कांदे मी बारीक चिरले आहेत आणि 2 कांदे हे वाटण्यासाठी आहेत, तुम्ही पाहू शकता. ह्या प्रकारे ना स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा बनवा. खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे आणि आनंद घ्या. तर चला हे संपूर्ण इन्ग्रेडियंट झाले आहेत, ओके, रेडी केले आहेत. चिकनला सुद्धा मॅरिनेशन केलं आहे. आता चिकनला फोडणी देऊया आणि 1-3 शिट्या काढून घेऊया. तर मित्रांनो हे संपूर्ण इन्ग्रेडियंट भाजून येत ना याचा सुद्धा एक छान असा वाटण बनवूया. इथे घेतला एक प्रेशर कुकर, त्याच्यात घातलंय तेल. आता या प्रेशर कुकरमध्ये ना आपल्याला चिकनला 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. तेलाला आहे ना व्यवस्थित असं गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर मित्रांनो थोडासा हा कांदा आहे ना हा घालायचा आहे फोडणीसाठी, थोडाच घालायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो याच्यात 2 तेजपत्ते घालायचे आणि 2 दालचिनीचे तुकडे घालायचे. बाकी काहीच घालायचं नाही. फक्त हे 2 ते 3 इन्ग्रेडियंट घालून व्यवस्थित आहे ना कांदा, दालचिनी आणि त्याचबरोबर जे तेजपत्ता घातला आहे ना त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा जो संपूर्ण चिकन आहे ना हा घालायचा आहे आणि चिकनला आहे ना व्यवस्थित भाजायचं आहे. भाजून झाल्यानंतर तुमच्या गरजेनुसार, क्वांटिटीनुसार पाणी घाला. मी 1 लिटर पाणी घालून आहे ना याच्या 3 शिट्ट्या काढणार आहोत. तर चला एकदा आहे ना चिकनला व्यवस्थित असं एकजीव करून घेतो आणि याच्यात पाणी घालून 3 शिट्ट्या काढतो. आपला जो चिकन आहे ना तो पाहू शकता व्यवस्थित असं फ्राय करून घेतला आहे. हळद, मिठामध्ये, तेलामध्ये ना कांद्यासोबत त्याला छान असं फ्राय करून घेतला आहे. आता या स्टेजवर आहे ना याच्यात घालूया पाणी. 1 लिटर मी पाणी घालतोय. तुम्ही पुन्हा सांगतो तुमच्या गरजेनुसार, सोयीनुसार घ्या, कारण आपण आहे ना
याचा जो अळणी स्टॉक काढणार आहोत ना तो सुद्धा तिखट बनवणार आहोत। त्यासाठी ना पाणी तुम्ही एकदाच घाला, कारण जो काय ते बॉन आहेत ना आणि चिकनचे जे पीसेस आहेत ना आणि कांदा वगैरे घातल्यामुळे ना त्याच्यात छान असा सूप बनेल आणि तोच सूप आपल्याला रस्सा जो काढणार आहोत ना त्याला फोडणी देऊन तिखट असा बनवणार आहोत। तर चला 1 लिटर पाणी घातलं आहे, त्याला 3 शिट्या घेऊया। 3 शिट्या होत आहेत तोपर्यंत जो मसाला वाटण बनवायचा आहे ना तो बनवूया। तर चला मित्रांनो, वाटणाची तयारी करूया। जो आपण चिकन उखळ बनवतोय ना त्यासाठी कशा प्रकारे वाटण बनवतोय हे संपूर्ण पाहून घ्या। वाटण आहे ना त्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवणार आहोत, कारण आपल्याला जो चिकन मसाला बनवायचा आहे त्याच्यात सुद्धा वाटण घालायचं आहे आणि जो अळणी सूप बनवणार आहोत तिखटवाला त्याच्यात सुद्धा हा वाटण घालणार आहोत। तर इथे फ्रायपॅन घेतला आहे, त्याच्यात थोडंसं तेल घातलं आहे। सर्वात अगोदर इथे तुम्ही पाहू शकता हा सुका खोबरा आहे, हा घालूया आणि खोबऱ्याला आहे ना व्यवस्थित असं लालसर रंग येईपर्यंत तेलात भाजून घेऊया। तर चला, सर्वात अगोदर हा खोबरा आपण घातला आहे। खोबऱ्याला आहे ना छान असं भाजतो, लालसर करतो। खोबरा भाजल्यानंतर इथे संपूर्ण इन्ग्रेडियंट पुन्हा समजवतो। हा लसूण घालणार आहोत, मिरची घालणार, अद्रक आणि हा जो कांदा कापला आहे ना उभ्या स्लाइसमध्ये हा सुद्धा आपण भाजणार आहोत। यांना व्यवस्थित भाजायचं आहे, यांचा कच्चेपण दूर करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर हे जे गरम मसाले आहेत ना हे सुद्धा आपण भाजणार आहोत तेलात। तर हे संपूर्ण भाजून घेतो। हे भाजून झाल्यानंतर याचा छान असा एक वाटण बनवतो आणि हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी भेटतो। मित्रांनो, पुन्हा सांगतो स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा ही संपूर्ण रेसिपी बघा, बनवा आणि आनंद घ्या। तर पाहू शकता मित्रांनो, आपला जो वाटणासाठी जी तयारी केली आहे ना, कांदा, खोबरा, लसूण, अद्रक, मिरची आणि जे काय खडे मसाले घातले आहेत ना त्यांना मंद गॅसवर ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही खोबऱ्याचा रंग पाहू शकता, लालसर असा झाला आहे। आता हे कांदा वगैरे ना याला सुद्धा मस्त असं भाजायचं 1-5 मिनिटं। तर चला, हे वाटण सर्व भाजून घेतो मिश्रण आणि याचा फ्रेश असा वाटण बनवतो। तर तुम्ही सुद्धा आहे ना फ्रेशच वाटण बनवा, याच्याने खूप छान अशी टेस्ट, स्वाद येतो। तर चला, हे भाजून घेतो। हे भाजून झाल्यानंतर याचा वाटण वगैरे बनवून घेतो। तोपर्यंत प्रेशर कुकरला 3 शिट्ट्यासुद्धा येतील आणि त्यानंतर जो चिकन मसाला बनवतो तो बनवूया आणि अळणी सूप बनवतो ते सुद्धा बनवूया। तर मित्रांनो, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बाजूचा बेल आयकॉन आहे तो प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि ही रेसिपी मित्रमंडळी, फॅमिलीसोबत शेअर करा। तर चला, प्रेशर कुकरला पहिली शिट्टीसुद्धा येते, तुम्ही आवाज ऐकू शकता। तर मित्रांनो, पाहू शकता आपला जो कांदा आहे ना तो व्यवस्थित असा फ्राय झाला आहे, रंग त्याचा चेंज झाला आहे। आता या स्टेजवर आहे ना हा जो आपण वाटण बनवलं आहे ना हा वाटण घालूया। आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला। आपला चिकन 1 किलो आहे आणि आपण तो सुक्का करतोय, त्यासाठी मी माझ्या क्वांटिटीनुसार घातला आहे। वाटणला सुद्धा आहे ना व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया। जो काय त्याचा कच्चपण तर राहिला नाही आहे, कारण आपण तेलात ऑलरेडी वाटणला आहे ना व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे। त्यासाठी आहे ना तुम्ही 2 मिनटं आहे ना वाटण व्यवस्थित भाजून घ्या, शिजवून घ्या। आणि हे झाल्यानंतर काय घरगुती मसाले घालायचे, जसं की हळद, गरम मसाला आणि धणे पावडर। लाल तिखट वगैरे आपण घालणार नाही आहोत, तर याची तुम्ही काळजी घ्या। जर तुम्हाला हे लाल मसाल्यात बनवायचं असेल तर अवश्य लाल तिखट घाला। तर चला, आपला वाटण वगैरे भाजला गेला आहे। घरगुती मसाले घालूया आणि सर्वात अगोदर जो चिकन मसाला आहे ना सुक्का तो करून घेऊया। तर या स्टेजवर घालतोय मी धणे पावडर, 1-2 चम्मच मी धणे पावडर घातले आहे। त्याचबरोबर 1 चम्मच आपण घालणार आहोत गरम मसाला। हा स्पेशल गरम मसाला आहे, आगरी। याची रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे, अवश्य पहा। त्याचबरोबर 1 चम्मच याच्यात घालणार आहोत हळद, कारण अगोदर आपण हळद घातली आहे। आता हे मसाले आहेत ना व्यवस्थित असे भाजून घेऊया। मीठ वगैरे घातला आहे, हे शिजल्यानंतर तुम्ही टेस्ट करून मीठ पुन्हा घालू शकता। तर हा वाटण आहे ना व्यवस्थित भाजायचं आहे आणि हे झाल्यानंतर हा जो आपण चिकन आहे ना जो फ्राय करून बॉईल करून घेतला आहे प्रेशर कुकरला हा घालूया आणि व्यवस्थित ह्या चिकनला आहे ना शिजवून घेऊया, भाजून घेऊया, मसाल्यात लटपट करूया। तर चला, 1-2 ते 3 मिनटं आहे ना याला व्यवस्थित भाजतो, शिजवतो, हे रेडी करतो
आणि याच्यानंतर पुढे जो आपण स्टॉक जो काढला आहे त्याचा झणझणीत तिखट असा रस्सा बनवूया. तर थोडासा याच्यात स्टॉक घालूया, कारण छान याचा स्वाद येईल, टेस्ट येईल आणि सुंदर असा हा चिकन मसाला लागेल. तर चला याला आहे ना छान असा शिजवतो. फ्राय पॅनवर झाकण ठेवतो, बाजूच्या गॅसवर याला ट्रान्सफर करतो. आता मित्रांनो, चिकनला ऑलरेडी आपण 3 शिट्ट्या काढल्या आहेत, त्यामुळं काय जास्त शिजवायची गरज नाही. एक 5 मिनटं मसाल्यासोबत शिजवूया, फ्रेश कोथिंबीर घालूया आणि पुढे जो स्टॉक बनवतोय हे पहा कसं काय करतोय ते आणि आनंद घ्या. तर आता पुन्हा इथे प्रेशर कुकर घेतला आहे, त्याच्यात घातले तेल. आता आपण जो स्टॉक आहे ना त्याला फोडणी देतोय. सेम प्रोसेस आहे, पण एकदा पाहून घ्या कशा प्रकारे काय ते. तर सर्वात अगोदर याच्यात थोडंसं कांदा घालूया. जो आपण थोडा कांदा चिरून ठेवला होता तो घालायचा आहे. कांद्याला आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर चला कांदा भाजून घेतो. याच्याने आहे ना जी उकड आहे ना, जो आळणी स्टॉक खूप छान अशी टेस्ट येते, सुंदर अशी चव येते. कांद्याला आहे ना नॉर्मल असं भाजायचं आहे. ज्यावेळेस आपण हा स्टॉक खाऊ ना भातासोबत, भाकरीसोबत किंवा असं सुद्धा पिऊ ना सूप म्हणून, लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत. मी सुरुवातीलाच सांगितलं, नुकताच पाऊस आला आहे, चालू झाला आहे, सुरू झाला आहे पावसाळा. आणि अशा पावसात घसा, कंबर, हातपाय दुखतात. त्यासाठी ही पहिली रेसिपी आपण जो चिकन उकड आहे ती बनवून दाखवली आहे. त्याच्यात झणझणीत असा चिकन सूप आणि चिकन मसाला पण बनवला आहे सुखा, ही रेसिपी दाखवली आहे. तर चला कांदा वगैरे ऑलमोस्ट आपला शिजला गेला आहे. याच्यात थोडंसं हे वाटण घालूया, जेणेकरून आपला रस्सा जाड होईल आणि भाकरी भातासोबत खाण्यासाठी खूप छान लागेल. तर 5 मिनटं आहे ना हा मसाला मी भाजून घेतो. मसाला भाजून झाल्यानंतर पुन्हा तेच गरम मसाले, धणे पावडर आणि गरम मसाला, अख्खे गरम मसाले जे वाटून आपला जो मसाला आहे तो घालणार आहोत. आणि हे घालून स्टॉक घालणार आहोत, जो रस्सा आळणी आहे तो, आणि झणझणीत त्याला बनवणार आहोत. मी पुन्हा सांगतो, जर रस्सा तुम्हाला जर लाल करायचा असेल तर लाल मसाले घाला. चला आपला वाटण तर शिजला गेला आहे. सर्वात अगोदर 1 चम्मच याच्यात आपण गरम मसाला घालणार आहोत आणि त्याचबरोबर धणे पावडर घालणार आहोत. आता मीठ वगैरे पुन्हा सांगतोय, तुम्हाला आवश्यकता वाटली तर घाला, नाहीतर ऑलरेडी आपण जो चिकन शिजवला होता त्यावेळेस मीठ वगैरे घातलं होतं. तर मसाले प्रॉपर शिजले आहेत. इथे हा जो स्टॉक आहे ना हा घालूया संपूर्ण. मी छान याला उकळी घेऊया. तर चला आता चिकनसुद्धा आपला शिजतोय आणि हा रस्सा आहे तो सुद्धा इथे छान असा उकळी येईल, शिजेल. फ्रेश कोथिंबीर घालतो. फ्रेश कोथिंबीर घालून दोन्ही पदार्थ सर्व करतो आणि छोटासा काय रिव्ह्यू आहे ना तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला 5 मिनटं हे संपूर्ण पदार्थ शिजवून घेतो. हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला जो काय रिव्ह्यू आहे तो देतो. अशा प्रकारे आपली जी चिकन उकड आहे आणि रस्सा आहे ना खूप छान असा शिजला गेला आहे. तरी रंगत रोगण पाहू शकता. आपला जो आळणी सूप आहे, रस्सा आहे, तो रेडी झाला आहे सर्व करण्यासाठी. तुम्ही एकदा रंगत पाहू शकता. खूप सुंदर अशी उकळी आली आहे, शिजला आहे. ह्या स्टेजवर घालूया थोडीशी फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि उकळी घेऊया पुन्हा. तर आळणी सूप रेडी झाला आहे. खूप सुंदर छान अशी रंगत दिसत आहे. आणि येथे आपला चिकन सुक्कासुद्धा रेडी झाला आहे. तुम्ही रंगत पाहू शकता. खूप सुंदर अशी रंगत दिसत आहे. हळदीमध्ये चिकन उकड आपण बनवला आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, नुकताच पाऊस सुरू झाला आहे. झणझणीत तिखट असा आपण चिकन उकड बनवली आहे. याच्यातसुद्धा घालूया फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी. आणि पाहू शकता रंग खूप सुंदर रंग असा आला आहे. तर मित्रांनो, अवश्य संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हीसुद्धा या प्रकारचा चिकन उकड म्हणजे झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन मसाला फ्राय आपण जो बनवला आहे तो अवश्य बनवा आणि आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. मित्रमंडळी फॅमिलीसोबत पुन्हा सांगतो शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर फायनली डिश आपल्या रेडी आहे. सर्व करतो आणि छोटासा काय रिव्ह्यू घेणार
तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. अशा प्रकारे आजची आपली छोटीशी डिश रेसिपी रेडी झाली आहे. जे आपण चिकन उखड बनवलं आहे, म्हणजे प्रेशर कुकरमध्ये चिकनला उकडून संपूर्ण इन्ग्रेडियंट घालून ही रेसिपी डिश तयार केली आहे. त्याच्यात आपण चिकन सुक्का बनवला आहे, म्हणजे मसाला फ्राय, आणि झणझणीत असा आळणी सूप बनवला आहे. तिखट बनवला आहे, कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की नुकताच पावसाचं आगमन झालं आहे, पाऊस चालू झाला आहे. शरीरासाठी जसं की घशात, पोटात, आपल्या जर हातापायांना, गुडघ्यांना त्रास असेल तर ह्या प्रकारची ही झणझणीत डिश आहे. जो रस्सा आहे तो अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या. तर सर्वप्रथम इथे पाहू शकता आळणी सूप. आळणी सूप आपण रेडी केला आहे, पण त्याला तिखट झणझणीत असा बनवला आहे. चिकन उखड, त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही चिकन मसाला फ्राय बनवला आहे, सुक्का मसाल्यात लटपट केला आहे. तर सर्वात अगोदर आपण सूप ट्राय करणार आहोत. तर 1 चम्मच बाईट घेऊया तिखटवाला झणझणीत असा चिकन सूप. जो आळणी रस्सा आहे ना, एक बाईट घेताच पूर्ण घशात, डोळ्यातनं पाणी आला, घसा असा झणझण करायला लागला. खूप छान टेस्टी आहे. पुन्हा घेऊया. खूप सुंदर, छान, टेस्टी असा हा आळणी चिकन सूप आपला रेडी झाला आहे. त्याचबरोबर चिकन पाहू शकता सुंदर असा शिजलाय 3 शिट्या घेतल्यामुळं. आणि हा जो काय मसाला आपण बनवला होता, त्याच्यात आपण कांदा, खोबरा, मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट घालून वाटण बनवलं आहे. सर्वात अगोदर हा वाटण ट्राय करूया. खूप सुंदर. एक चिकनचा पीस घेऊया आणि तो सुद्धा ट्राय करूया. खूप छान. मित्रांनो, सूप आहे ना, नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि चिकन मसाला तर खूप छान झाला आहे. तर तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो.